तर का म्हणता मित्रांनो, सकाळी थोडी शाळेतून आलो. शाळेतून येऊनच मग आंघोळ विंघोळ धुतली. आंघोळ धुवून गेलो तर बस जेवण केलं. बस जेवण करूनच आता गेलतो मंदिरात. पतंग उडवत होते पोट्टे. तिथं आर्यन भाऊ मित्रासोबत बोलत होता. इथूनच मग आपल्याला गावाला जायचं होतं. तर बस केली तयारी करूनच मग आलो सीधा आजीच्या घरी. आईच्या घरी आलतो तर बस चप्पल तुटली होती. सीधा नंदुरी चौकात आलो. बस एका पायात चप्पल नाही, एका पायात चप्पल नाही, असं कसं वाटते. बस इथूनच घातली शिवूनच चप्पल. आलो घरी आजीच्या. बस आजीच्या घरी येऊनच मग गाणे बिणे ऐकले खाजाजीचे. बस निघलो. मग बस स्टँडवर आलो. बस स्टँडवर येऊनच मग पकडली बस. बसमध्ये बहुत गर्दी होती भाई. बस इथून ह्या म्हणे ब्लॉगर याला वाटलं असं का ब्लॉग काय बनवत नाही, याचा ब्लॉग बनवत होता. बस इथूनच आता निघलो गावाकडं. बस आला टोल नाका. बस टोल नाक्यापासून आलो शिकापूरचे. पोट्टे हो आला तुमचा भाऊ बी शिकापुरात. बस इथं चालू होतं दत्ताचा सप्ताह. बस इथूनच आता आपण रात्री बस इथं सप्ताह बिप्ता झालता. इथं पुरे पोरं बिरं होते, दादा बिदा आपला. बस हात शेकत होते. मग इथूनच मग पालखी बिलकी निघली ना. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग चांगला वाटला तर फॉलो करून घ्या. धन्यवाद.